नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे एनेबलिंग सिक्युरिटी किंवा सोप्या भाषेत ESCC. बघा, आजच्या डिजिटल युगात आपल्या संस्थेचं संरक्षण करणं म्हणजे फक्त एक अँटीव्हायरस इन्स्टॉल करण्यासारखं राहिलेलं नाही. ते आता एक संपूर्ण डिजिटल किल्ला उभारण्यासारखं झालंय. चला तर मग बघूया हा किल्ला नेमका कसा बांधायचा. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण अनेकदा सुरक्षेकडे असंच पाहिलं जातं की काहीतरी एक सोपा उपाय असेल, पण खरं सांगायचं तर वास्तव खूप वेगळा आणि बरंच गुंतागुंतीचा आहे. आणि जर सुरक्षा फक्त एका सॉफ्टवेअरपुरतीच मर्यादित ठेवली, तर आपण कळत नकळत एका मोठ्या धोक्यालाच आमंत्रण देत असतो. CMI मॉडेलमधलं हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. याचा अर्थ काय? तर सुरक्षा ही कुठल्याही कामाचा अविभाज्य भाग असायला हवी. ती एक अट आहे, पर्याय नाही. जेव्हा आपण सुरक्षेला प्राधान्य देतो, तेव्हाच आपण एक मजबूत संरक्षणाचा पाया घालू शकतो. नाहीतर काय होतं, आपण फक्त दुरुस्ती करत बसतो आणि हल्लेखोरांपेक्षा नेहमीच एक पाऊल मागे राहतो. तर मग हे ESC म्हणजे नेमकं काय आहे? ही एक सतत चालणारी, एकदम सक्रिय प्रक्रिया आहे. म्हणजे इथे फक्त समस्या आल्यावर त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाहीये, तर संभाव्य धोके आधीच ओळखून त्यांना टाळण्यावर जास्त भर दिला जातो. ही एक प्रकारची कायमची पहारेदारीच आहे, जी कधीच थांबत नाही. कुठल्याही सुरक्षा कार्यक्रमाची ही 3 मुख्य उद्दिष्टे असतात, ज्यांना CIA ट्रायड असंही म्हटलं जातं. चला, हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा गोपनीयता म्हणजे आपल्या बँक खात्याची माहिती फक्त आपल्यालाच दिसली पाहिजे. अखंडता म्हणजे आपल्या खात्यातली रक्कम कधीही चुकीची दिसता कामा नये. आणि उपलब्धता म्हणजे आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा ATM मधून पैसे काढता आले पाहिजेत. या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आता इथे बघा, ESCC म्हणजे फक्त कम्प्युटर नाहीत. हा एक तिहेरी दृष्टिकोन आहे. यामध्ये आपली भौतिक मालमत्ता म्हणजे इमारती आणि हार्डवेअर, आपलं सायबर जग म्हणजे नेटवर्क आणि सॉफ्टवेअर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले लोक आणि त्यांच्या कामाच्या पद्धती, या सगळ्यांचा समावेश होतो. यापैकी एक जरी कडी कमकुवत राहिली तर संपूर्ण किल्लाच धोक्यात येतो. ठीक आहे, चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याबद्दल बोलूया. लेव्हल 1. हां, तो टप्पा आहे जिथे संस्था फक्त समस्या समोर आल्यावरच जागी होते आणि काहीतरी करते. इथे सुरक्षेबद्दल कोणतीही पूर्वतयारी वगैरे नसते. लेव्हल 1 मध्ये काम खूपच मूलभूत असतं. उदाहरणार्थ, सर्व्हर रूमला कुलूप नाहीये किंवा कर्मचारी एकमेकांचे पासवर्ड वापरतायत, अशा समस्या शोधून त्या लिहून काढल्या जातात. आणि मग ज्या समस्येमुळे जास्त धोका आहे ती आधी सोडवली जाते. पण हे लक्षात घ्या, हे सगळं तात्पुरतं आहे. हे कसं आहे माहितीये, जसं मोठं वादळ येणार आहे आणि आपण फक्त खिडक्या लावून घेतोय. खरी मजबूत तयारी अजून खूप दूर आहे. आता आपण लेव्हल 1च्या पुढे जातोय, लेव्हल 2 कडे. इथे गोष्टी बदलायला लागतात. इथे संस्था फक्त प्रतिक्रिया देण्याऐवजी सुरक्षेसाठी सक्रियपणे योजना बनवायला सुरुवात करते. एक औपचारिक आराखडा तयार होतो. संरक्षणाची एकच भिंत कधीच पुरेशी नसते, बरोबर? डिफेन्स इन डेप्थ म्हणजे एकामागे एक अनेक संरक्षण स्तर तयार करणे. म्हणजे जर एखादा हल्लाखोर पहिली भिंत ओलांडण्यात यशस्वी झाला, तरी दुसरी भिंत त्याला रोखण्यासाठी तयार असते. लेव्हल 2 मध्ये ह्या 4 प्रमुख पद्धती येतात. म्हणजे आता बघा, प्रत्येक प्रकारच्या धोक्यासाठी एक वेगळी नीट विचार करून बनवलेली योजना आहे. भौतिक सुरक्षेसाठी नियम आहेत, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची योजना आहे आणि सायबर सुरक्षेसाठी फायरवॉल आणि सॉफ्टवेअर अपडेट्सची एक पक्की योजना आहे. ह्या सगळ्यामुळे सुरक्षेला एक रचना मिळते. आता आपण किल्ला तर बांधला, पण त्यावर 24 तास नजर कोण ठेवणार? इथेच खरी परीक्षा सुरू होते आणि आपण येतो लेव्हल 3 वर, जे आहे सुरक्षेच्या परिपक्वतेचं शिखर. इथे खूप मोठा बदल होतो. आता प्रत्येक प्रोजेक्टची सुरक्षा वेगळी न पाहता संपूर्ण संस्थेच्या सुरक्षेसाठी एक कमांड सेंटर तयार केलं जातं. हे सेंटर 24 तास धोक्यांवर नजर ठेवतं आणि सक्रियपणे संरक्षणाचं काम करतं. लेव्हल 3च्या पद्धती खूपच उच्च स्तरावरच्या आहेत. म्हणजे आता आपल्याकडे एक खास टीम आहे, संपूर्ण कंपनीसाठी एक मास्टर सुरक्षा आराखडा आहे आणि आपण एथिकल हॅकिंग किंवा औपचारिक ऑडिट्सद्वारे आपल्याच संरक्षण प्रणालीची चाचणी करतोय, हे बघायला की ती किती मजबूत आहे. आतापर्यंत आपण तयारीबद्दल बोललो, पण तयारी आणि प्रत्यक्ष लढाई यात एक मोठा फरक आहे. आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर मोठा गोंधळ होऊ शकतो.
हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. ESC म्हणजे काय? तर किल्ल्याच्या भिंती बांधणं. आणि MST ते म्हणजे जेव्हा घुसखोर दारावर येतात तेव्हा त्यांच्याशी लढणं. सोपं आहे. ESC जितकं मजबूत असेल तितकी लढाईची वेळच येण्याची शक्यता कमी होते. तर मग हे सगळं करून फायदा काय? खूप सोपं आहे. ESCC मॉडेलमुळे धोके कमी होतात, ग्राहकांचा विश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली संस्था कोणत्याही सायबर वादळाला तोंड देण्यासाठी तयार होते. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था सध्या कोणत्या टप्प्यावर आहे? ती फक्त आग लागल्यावर विझवण्याचं काम करते की आग लागूच नये यासाठी एक मजबूत संस्कृती निर्माण करत आहे? याचा विचार नक्की करा.